बुद्धाय जय भीम। माझं नाव महामाया भिकुनी महामाया आहे। तर मी माझा इथला अनुभव सांगते की 3 तारखेला आणि 4 तारखेला जेव्हा आपण प्रशिक्षण घेत होतो तर खुल्या वातावरणात निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर ते वेगळं वाटलं मला। कारण की तिथे आम्ही जेव्हा शिक्षण घ्यायला कुठेही असलो तरी बोर्ड असायचा, फॅन असायचा किंवा कूलर असायचा, पण तिथे त्या वातावरणामध्ये ना फॅन काही नाही आणि टेम्परेचर 37, त्या गरम हवेमध्ये सर्व आपण एक एक काय म्हणतात ते ध्यान लक्षपूर्वक मंत्रीजीचं काय प्रवचन ऐकत होतो, त्यांनी सांगत होते ते ऐकत होतो। तर तो तो प्रसंग किंवा तो वेळ मला वेगळा वाटला की आपण जशी जशी ऊन अशी अशी समोर समोर जायची तसतसे विद्यार्थी म्हणजे ह्या सामनेरी इकडे इकडे सरकत जायच्या, पण तिथून हालत नव्हत्या किंवा तिथून म्हणजे जाण्याची त्यांची इच्छा नव्हती। इतके त्या तल्लीन झाल्या होत्या अभ्यास म्हणजे अभ्यास घेण्यामध्ये। तर मला असं वाटतं की भगवंताच्या काळामध्ये असंच होत असेल का? असेच भगवंत सगळ्यांना मार्गदर्शन करत असतील का? तो काळ तेव्हाचा काळ आज आपल्याला अनुभवाला मिळते, कारण की निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि सर्व आपण सामनेरी आहोत। आपण तर तो काळ बघितला नाही, पण आता स्वतः अनुभव घेत आहोत। आणि दुसरा अनुभव चारिकाला गेलो आम्ही, तर चारिकाला गेलो। आमच्या इकडे चारिका कशी होते की आम्ही निघालो, थोडं लांब गेलं की समोर कोणी असायचं नसायचं, जे असले ते देतात पात्रामध्ये, जेही भोजन देतात। पण इथे बोडीमध्ये रस्ता गेला इकडे, घर एकीकडे, त्या बोडीमध्ये जाऊन हे लोक चारिका करतात। आणि असंही ऐकायला मिळालं का ते गाडीमध्ये माईक असते आणि ते पोंग्यामध्ये ते आवाज करतात आणि सर्वांना आमंत्रित करतात की हे आलेले आहेत यांना भोजन द्या। आम्ही आपल्या भारतामध्ये असं बघितलं नाही की आमच्या भिकुनी सुद्धा आमच्या सोबत राहतात, तरी त्या म्हणत नाही की आम्ही येऊन राहिलो। इतकेही असतील ना तरी त्या कधी म्हणत नाही की आम्ही चारिकाला येणार आहोत आज, की तुम्ही तयारीत राहा, कधी म्हणत नाही। त्या अशा म्हणतात की तुमच्या घासातला घास द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही जेवत असाल त्याच्यातलं थोडं एक घास तरी द्या, तर तुमच्या एक घासाने आमचं काय पात्र भरेल। पण इथे तर सगळी तयारी निशी असते की माईक न बोलवतात, हे करतात। हा वेगळा प्रसंग मला इथे अनुभवास आलेला आहे। तर मी माझे 2 शब्द इथे समाप्त करते।